उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीझन आणि आंबा म्हटलं की फक्त आमरसच नाही। आज आपण करणार आहोत झणझणीत मेथांबा, म्हणजे गोड, आंबट आणि थोडासा तिखट असा जबरदस्त प्रकार। नमस्कार, मी प्रिया, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पॅनफुल डिलाइट्स। चला तर मग लगेच लागूया कामाला। यासाठी लागणार आहे 1 कैरी, 1 कप गूळ, 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा कप पाणी। सर्वप्रथम आपण कैरीची साल काढून घेऊया। ही मी तोतापुरी कैरी घेतली आहे, ती चवीला फारशी आंबट नसते। आता कैरीच्या देठाकडचा भाग कापून घेऊया आणि कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। कैरी आंबट घेतली तर त्याची चव चांगली लागते। मापाने 1 कपा एवढी कैरी कापून झाली आहे। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग ह्यांची फोडणी करूया। आता यामध्ये मेथी दाणे टाकून परतवून घेऊया। मेथी दाणे जास्त करपवू नये, त्यामुळे फोडणी कडू होऊ शकते। शेंगदाण्याचे किंवा रायचे तेल वापरले तर ह्या मेथांब्याची चव छान लागते। आता यामध्ये हळद टाकूया आणि चांगले परतवून घेऊया। आता कैरीच्या फोडी टाकूया आणि चांगले परतवून घेऊया। आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया। आता झाकण लावून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती कैरी शिजवूया। कैरी शिजल्यावर ती थोडी ट्रान्सपरंट दिसते आणि चमच्याने तोडली असता ती पटकन तुटते। आता यामध्ये गूळ घालूया। यामध्ये मी पाऊण वाटी गूळ घातला आहे। गूळ तेवढेच टाका जेवढा आंबटपणा हवा आहे। आता चांगले मिक्स करूया। आता यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि चांगले ढवळून घेऊया। जोपर्यंत गूळ विरघळत नाही आणि तो घट्ट होत नाही तोपर्यंत मिश्रण शिजवत ठेवूया। मेथांबा चपाती किंवा रोटी सोबतही खाऊ शकता। डाळ भातासोबतही मेथांबा छान लागतो। मेथांबा तयार झाला की तो थंड करावा आणि एका हवाबंद डब्यामध्ये तो स्टोअर करू शकता। हे तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात 1 आठवड्यासाठी स्टोअर करू शकता। मी एवढा गूळ शिल्लक ठेवला आहे। आता आपला मेथांबा तयार झाला आहे। हे कसे ओळखायचं? जेव्हा गूळ पूर्णपणे विरघळतो आणि त्याला एक चकाकी येते। आवडला का मेथांबा? मग लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया अशा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।